करायला मस्तपैकी पोहे, कांदा पोहे मस्तपैकी बदलापूरचे. आमच्या लोकांकडे नागपूरचे असतात कांदा पोहे, आमच्याकडे बदलापूरचे कांदा पोहे आहेत. तुम्हाला एक दाखवू का? काय दिसत इथं कबूतर दिसतंय ना, त्या बघा इथं अंड पण दिलं. म्हणजे काल मी इथं या सगळ्या काठ्या लावलेल्या, त्याचा काय फायदा नाही झाला. त्या काठ्या पण मी तिथून काढून बाजूला ठेवल्या, कारण की झाड तिथं ते झाडं येतात ना, मग त्या काठ्या बाजूला काढल्या. मला तर म्हणजे कबुतराने ठेवल्यात. मला वाटतं त्यांनी इथं मागं काठ्या जमा केल्या त्या कबुतराने, इथं त्या काढून कोणीतरी त्या ठेवल्या मला वाटलं, मग मी त्या काढून बाहेर ठेवल्या. आणि ते कबुतराचं घट्ट होतं, मला कळलं नाही काल. थोडा त्याला काय छेडछाणी करायची नाही, ते विचार बसलंय गप्प. त्याचा अंड्यात बाळे पण एक प्रॉब्लेम आहे इथं. इथले जे कावळे आहेत ना, ते येतात अंड घेतात आणि फुरतात डायरेक्ट, किंवा घेऊन पळून जातात. 2-3 वेळा त्यांनी इथं अंडी दिली आहेत, पण अंडे गायब झाली आहेत. रात्र गायब होऊन तिथून अंडी. तो एक सवार आता काय करू पण नाही शकत आपण. घर बनवलेलं लहान भेटत सोडून जाता करू शकत नाही. चला मित्रांनो, तुमच्या भावाने आणले मस्त की थांबा, या बाजूला बसू, सावली पडते. हां, झोपायची तरी चालू होती. आता समोर शर्ट आणलं, थांबायला बाजूला करतो. तुमच्या भावाने आता नवीन शर्ट आणलं. मी आणि पप्पा गेलो 9:30 वाजता, 9:15ला गेलो. तर आम्ही हे शर्ट आणलं जाऊन तिथून, पप्पांच्या मित्राकडून आणलं हे शर्ट मला टीचर्स डेसाठी. कारण की मला सगळे शर्ट छोटे व्हायला लागलेले. पप्पांचं एक शर्ट ट्राय करून बघितलं मी, ते येत होतं, पण ते ना माहिती का कुठला, ते असं उंचीला पण मोठं होतं, असं ढगळ होतं थोडंसं, एवढं खास वाटत नव्हतं. म्हणून हे जरा चेक्सवर नवीन शर्ट आणलं आहे. ते व्हिडिओ मी चांगला दिसत नसेल, पण खरा व्हिडिओ मी फोटो जेव्हा पाठवला ना आमच्या मित्रांना, म्हणजे ग्रुपवरती आमच्या शाळेच्या, तेव्हा त्यांनी बघितलं, ते बोलतात हे नको घालू, डल वाटते. पण ते फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये डल वाटते, पण ते खरं मी खूप भारी वाटते. आणि ही माझी पॅन्ट, ही पॅन्ट घालणार आहे मी त्याच्यावर. भारी आहे ही पॅन्ट, पण ही पॅन्ट आणि हे मॅच होतं आहे, म्हणजे चांगलं वाटतं. त्याच्यामध्ये मी एकदम फॉर्मल आणि एकदम डिसेंट आणि एकदम गुन्ही बाळ वाटतो आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मी एकदम गुन्ही बाळ वाटतो आहे, खूप गुन्ही बाळ. माझ्या एवढा कोणी दुसरा कोणीच नाही या जगात, एवढा गुन्ही बाळ वाटतं आहे मी. ह्याच्या खाली मी घालणारे शूज, जे मी मामीच्या बहिणीच्या लग्नात घातलेले आणि तेव्हा घेतलेले, ते ते बुटं घालणारे. आणि ही कपडे. पहिला तर माझा प्लॅन चाललेला तिथे जे पॅन्ट घेतलेली ना घालायला, तीच पॅन्ट घालायची, पण ती कॅन्सल केली मी. कारण की तिच्यामध्ये माझा प्रॉब्लेम काय होतो, ती जास्त डार्क होती आणि आमच्यावरले बहुतेक 3 जण आहे ना ब्लॅक अँड व्हाईट घालणार आहेत. म्हणून मग विचार केला आपण हे घातलेलं परवडलं ना स्किन कलरचं, आपण थोडंसं तरी वेगळं दिसलं पाहिजे दुसऱ्यांपेक्षा. आता हे घालणार आहे. जाऊन आलो, आता झोपून घेतो. उद्या सकाळी परत उद्या मला पेपर द्यायचा आहे, गणिताचा अभ्यास झाला तसं तर माझा बऱ्यापैकी. पेपर द्यायचा उद्या. आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्याच ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू, बाय.